गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कालच्या लेक्चरमध्ये आपण फिनॉलच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. आज आपल्याला स्टार्ट करायचं त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज. तर हेडिंग टाका केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल किंवा केमिकल रिएक्शन्स ऑफ फिनॉल. दॅट इज chemical properties of phenol. त्याच्यात आपल्याला पहिला पॉइंट शिकायचा आहे. फिनॉल इज ऍसिडिक इन नेचर. फिनॉल इज ऍसिडिक इन नेचर. फर्स्ट पॉइंट, फिनॉल इज ऍसिडिक इन नेचर. बघा मी असं म्हटलंय फिनॉल इज ऍसिडिक इन नेचर. फिनॉल इज ऍसिड असं नाही म्हटलंय. फिनॉल हा ऍसिड नाहीये, त्याचा ऍसिडिक कॅरेक्टर आहे त्याच्यात. जसं कार्बोक्सिलिक ऍसिड तो कम्प्लीट ऍसिड आहे, तर हा ऍसिड नाहीये, याच्यात ऍसिडिक कॅरेक्टर आहे. तर का बरं याच्याकडे ऍसिडिक कॅरेक्टर आहे हे आपल्याला या लेक्चर मध्ये आज शिकायचं आहे. व्हाय फिनॉल शोज ऍसिडिक कॅरेक्टर. ओके, नाउ आय ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ फिनॉल. Okay, this is phenol. This is a phenol. आता ऍसिडिक कॅरेक्टर म्हणजे याने H+ दिला पाहिजे. याने H+ दिला पाहिजे. तर बघा मी याच्यातून H+ काढल्यानंतर काय उरतंय आपण ते बघू. आफ्टर गिव्हिंग H+ असं कंपाऊंड तयार होईल. त्या कंपाऊंडचं नाव आहे फिनॉक्साइड. फिनॉलचा H काढल्यानंतर आपल्याला कंपाऊंड भेटतो तो काय, फिनॉक्साइड. हा जर ऍसिडिक इन नेचर असला याचा अर्थ फिनॉक्साइड इज मोर स्टेबल दॅन फिनॉल. बरोबर, आपल्याला हे प्रूव्ह करायचंय. जर फिनॉल मोर स्टेबल असता तर त्याने H+ दिला असता का, नसता दिला. मग याचा अर्थ काय, फिनॉक्साइड हा फिनॉल पेक्षा जास्त स्टेबल आहे. पण हे आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये काय करायचंय, प्रूव्ह करायचंय का फिनॉक्साइड इज मोर स्टेबल दॅन फिनॉल. बोर्डवर सगळं क्लिअर दिसतंय. ओके, आता बघा तुम्हाला रेझोनन्स स्ट्रक्चर्स माहित असतील. बघा रेझोनन्स स्ट्रक्चर्स माहित असतील. मी सुरुवातीला रेझोनन्स स्ट्रक्चर्स काढतो फिनॉलचे आणि नंतर आपण रेझोनन्स स्ट्रक्चर काढू फिनॉक्साइडचे आणि मग काय करू, आपण दोघांना कंपेअर करू आणि जो जास्त स्टेबल, ज्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त तो जास्त स्टेबल, असे बाकीचे सुद्धा क्रायटेरिया असतात ते आपण बघू. पण सुरुवातीला आपण काय करू, आता फिनॉलचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढू. प्रत्येकाला रेझोनेटिंग स्ट्रक्चर यायलाच पाहिजे. 11th पासून आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर शिकत आहे. तर बघा फिनॉलचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर मी इथं काढतो. OH. ऑक्सिजनला बघा दोन बॉन्ड आहे, एक इथं आणि एक हायड्रोजन मध्ये. दोन बॉन्ड असेल तर काय असतात, दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. हे दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इथे येतील, म्हणजे इथं काय होईल, डबल बॉन्ड. बघा मग या कार्बनला दिस कार्बन इज ऑलरेडी हॅविंग 4 बॉन्ड्स हियर. 1 2 3 and this is 4. आता हे दोन्ही ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन्स इथं आल्यानंतर 5वा बॉन्ड होईल. कार्बन 5 बॉन्ड दाखवतो का, नाही दाखवत. म्हणून हे दोन इलेक्ट्रॉन्स इथं येतील. रेझोनन्स इज शोन बाय डबल हेडेड एरो. तर काय तयार होईल, OH. ऑक्सिजनने स्वतःचे 2 पेअर डोनेट केले म्हणून त्याच्यावर कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह. हे दोन इलेक्ट्रॉन इथं आले म्हणजे इथं कोणता चार्ज येईल, निगेटिव्ह. हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स इथे येतील कारण रेझोनन्स मध्ये आपण डिलोकलायझेशन बघतो. डिलोकलायझेशन मीन्स व्हॉट, चार्ज कीप्स ऑन मूव्हिंग. चार्ज कीप्स ऑन मूव्हिंग. हे दोन इलेक्ट्रॉन इथं आले, हे दोन इलेक्ट्रॉन इथं. तर काय तयार होईल,
2 इलेक्ट्रॉन इथं, हे 2 इलेक्ट्रॉन इथं, लास्ट स्ट्रक्चर हे 2 इलेक्ट्रॉन इथं, हे 2 इलेक्ट्रॉन इथं. बघा प्रत्येकाला रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आले पाहिजे, कारण आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स 11 पासून शिकत आहोत. बघा रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स करेक्ट आहे की कशावर ओळखायचं. मी प्रत्येक लेक्चर मध्ये जिथं तुम्हाला रेझोनेटिंग स्ट्रक्चर शिकवले तिथं सांगितलं का स्टार्टिंग कंपाऊंड आणि एंडिंग कंपाऊंडचं डबल बॉन्डची पोझिशन डिफरंट पाहिजे. बघा स्टार्टिंग कंपाऊंड डबल बॉन्ड इथं आहे, एंडिंगला इथं पाहिजे. आहे का? आहे. म्हणजे आपले रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स करेक्ट आहे. तर बघू आपण याचे किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स होतात. 1 2 3 4 आणि 5. त्याचे रेझोनेटिंग फिनॉलचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स किती आहे? 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहे फिनॉलचे. तर आता आपण फिनॉक्साइडचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स बघू. फिनॉक्साइडचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आता ऑक्सिजनवर ऑलरेडी 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि एक निगेटिव्ह चार्ज पण आहे. कारण इथं बघा हा हायड्रोजन बाहेर गेला तर त्याने स्वतःचे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनला देऊन गेला, कारण H+ बाहेर गेलाय. मग हे 2 इलेक्ट्रॉन्स इथे येतील, हे 2 इलेक्ट्रॉन्स इथं, आता यावेळेस ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज येणार नाही, कारण त्याचे स्वतःचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डोनेट नाही केले. त्यांनी कोणते इलेक्ट्रॉन डोनेट केले? जे हायड्रोजनकडून आलेले होते ते डोनेट केले. तर पुढलं स्ट्रक्चर हे 2 इलेक्ट्रॉन इथे येतील, हे 2 इलेक्ट्रॉन इथं, नंतर हे 2 इलेक्ट्रॉन इथं, हे 2 इलेक्ट्रॉन इथं, नंतर हे 2 इलेक्ट्रॉन इथं, हे 2 इलेक्ट्रॉन इथं. फायनली आपल्याला लास्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर भेटेल. आता बघा याच्यात रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स किती? दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड, दिस इज फोर्थ and दिस इज फिफ्थ. ज्याच्याकडे रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त तो जास्त स्टेबल. मग फिनॉलकडे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स किती? 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहे. 1 2 3 4 5. फिनॉक्साइडकडे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स किती? 5. 1 2 3 4 5. म्हणजे इथं रेझोनेटिंग स्ट्रक्चर सारखेच आहे. म्हणजे पहिला क्रायटेरिया तर टाय झाला. पहिला क्रायटेरिया काय आहे? ज्याच्याकडे जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर तो जास्त स्टेबल. याच्या दोन्हीकडे पण रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स किती? 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. मग दुसरा क्रायटेरिया, जर चार्ज सेपरेशन असेल, जर चार्ज सेपरेशन असेल तर तो कंपाऊंड अनस्टेबल असतो. चार्ज सेपरेशन म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा जर असेल तो अनस्टेबल असतो. बघा इथं दिसतंय, इथं पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. म्हणजे याच्यात एक 3 स्ट्रक्चर 1 2 3 हे अनस्टेबल स्ट्रक्चर आहे. याच्याकडे आहे का पॉझिटिव्ह निगेटिव्ह? नाही, फक्त निगेटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही. म्हणून फिनॉक्साइड इज मोर स्टेबल दॅन फिनॉल. समजलं? कारण फिनॉल मध्ये चार्ज सेपरेशन होतं. हे दिसतंय पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. फिनॉल मध्ये चार्ज सेपरेशन होतंय, म्हणून फिनॉल इज लेस स्टेबल दॅन फिनॉक्साइड. मग जर फिनॉक्साइड जास्त स्टेबल असेल तर फिनॉल H+ देणारच. प्रत्येकाला आपल्याला जास्त स्टेबल व्हायचंय, मग फिनॉलला पण स्टेबल व्हायचं. स्टेबल कसं होणार फिनॉल? ज्यावेळेस तो फिनॉक्साइड मध्ये कन्वर्ट होणार, म्हणजे तो H+ देतो. मग H+ जो कंपाऊंड देतो तो ऍसिडिक इन नेचर असतो. बघा ऍसिड आणि ऍसिडिक इन नेचर फरक आहे. तर हा काय
ऍसिडिक इन नेचर. समजलं? सो हियर वी हॅव प्रूव्ड दॅट फिनॉल इज ऍसिडिक इन नेचर बिकॉज in phenol's resonance there is charge separation, while in case of phenoxide there is no charge separation. Hence phenoxide is more stable than phenol. That's why phenol donates H+. त्याच्यामुळे phenol काय करतो, आपला H+ डोनेट करतो. समजला? आणि एक दुसरा पॉइंट बघा. आता या रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स मध्ये निगेटिव्ह चार्ज कोणत्या पोझिशनला आला बघा. तुम्हाला जर इथं दिसत जातं तर इथं ऑर्थो पोझिशनला, इथं पॅरा पोझिशनला आणि इथं ऑर्थो पोझिशनला. तर एवढं लक्षात ठेवायचं, फिनॉल मध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ज्यावेळेस आपण ड्रॉ करतो त्यावेळेस निगेटिव्ह चार्ज कुठे येतो, ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला. चला आता पुढे बघा. हे तर आपण प्रूव्ह केलंय का फिनॉल इज ऍसिडिक इन नेचर. पण बघा हा झाला फिनॉल आणि याचे जर तुम्हाला वेगवेगळे स्ट्रक्चर्स दिले आणि असं विचारलं तर या स्ट्रक्चर्स पैकी कोण जास्त ऍसिडिक, तर एकदम फिनॉलची आपण कंडिशन समजून घेऊ. बघा फिनॉलनी हा H+ दिल्यानंतर काय तयार होणार आहे, फिनॉक्साइड. आता परत तुम्ही एकदा फिनॉल बघा. फिनॉल कडे काय आहे, ऑक्सिजन कडे काय आहे, 2 पेअर आहे. आता एक तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो बघा. बेन्झिनला कोण अटॅच्ड आहे, बेन्झिनला ऑक्सिजन अटॅच्ड आहे. ऑक्सिजनच्या पुढे कोण अटॅच्ड आहे, हायड्रोजन अटॅच्ड आहे. हायड्रोजन हा ऑक्सिजन पेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे का, नाही. म्हणजे हा ऑक्सिजन काय करणार, या रिंगला इलेक्ट्रॉन देणार. परत समजून सांगतो ही शॉर्ट ट्रिक. रिंगला कोण अटॅच्ड आहे, ऑक्सिजन. ऑक्सिजनला पुढे कोण अटॅच आहे, हायड्रोजन. हायड्रोजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह का ऑक्सिजन, ऑक्सिजन. म्हणजे हायड्रोजन काय ऑक्सिजन कोण इलेक्ट्रॉन ओढणार नाही. म्हणजे इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहे तो ऑक्सिजन कोणाला देईल, या रिंगला देईल. म्हणून अशा ग्रुप्सला आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स म्हणतो. काय म्हणतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स हे ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असतात. 11th मध्ये तुम्ही शिकला असाल ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग म्हणजे रिएक्शन पुढे दाखवणार ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. ओके. आता असा कंपाऊंड समजा, बघा हा नायट्रोबेन्झीन आहे. तोच कन्सेप्ट इथं वापरून बघू आपण. रिंगला कोण अटॅच्ड आहे, नायट्रोजन. नायट्रोजनला पुढे कोण अटॅच्ड आहे, ऑक्सिजन. मग नायट्रोजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह का ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह, ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह. म्हणजे हा ऑक्सिजन काय करणार, या नायट्रोजन कोण इलेक्ट्रॉन ओढणार. म्हणजे हा नायट्रोजन या रिंगकडून इलेक्ट्रॉन ओढणार. म्हणजे असे ग्रुप्स काय असतात, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. आणि ते रिएक्शन पुढे दाखवतात मेटा पोझिशनला. ते रिएक्शन पुढे दाखवतात मेटा पोझिशनला. म्हणजे एक तर क्लिअर आहे, फिनॉल काय ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. फिनॉल काय ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. समजलं का फिनॉल ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे, कारण फिनॉल हे रिंगला इलेक्ट्रॉन देणार. आणि तुम्ही त्याचा रेझोनन्स काढून बघा, निगेटिव्ह चार्ज येतो ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला, म्हणून आपण त्याला ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप म्हणतो. बघा आता फिनॉल मध्ये जर वेगवेगळे कंपाऊंड दिले ना, असं विचारलं विच इज मोर ऍसिडिक, तर कसं ठरवायचं ते. तर त्याच्यात 2 पॉइंट आपल्याला लिहून घ्यायचे. तर पहिला पॉइंट बघा, बघा हा झाला फिनॉल ऍसिडिक इन नेचर. म्हणजे त्याने हा H+ दिला पाहिजे. मग काय तयार होतं, फिनॉक्साइड. काय तयार होतो, फिनॉक्साइड. आता फिनॉक्साइड मध्ये बघा निगेटिव्ह चार्ज कोणावर आहे, ऑक्सिजनवर आहे. मग जर आपण हा निगेटिव्ह चार्ज इथून मूव्ह करू शकलो, म्हणजे आपण केमिस्ट्री लँग्वेज मध्ये त्याला डिलोकलायझेशन म्हणतो. हा निगेटिव्ह जर डिलोकलाइज झाला, डिलोकलाइज म्हणजे ते ऑक्सिजन वरून जर मूव्ह झाला तर तो जास्त ऍसिड. आणि तो निगेटिव्ह चार्ज
ऑक्सिजनवर खूप वेळ जर आहे तसंच राहिला त्याला आपण लोकलाइज्ड म्हणतो, त्यावेळेस तो कमी ऍसिडिक. तर हा जास्त ऍसिडिक कधी असणार, ज्यावेळेस याच्यात हे दोन पोझिशन झाले ऑर्थो आणि ही पोझिशन झाली पॅरा पोझिशन. तर इथं जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर असले, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर इथे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर असले तर तो जास्त ऍसिडिक. का जास्त ऍसिडिक? कारण आपल्याला निगेटिव्ह चार्ज काय करायचा आहे, इथं मूव्ह करायचा आहे. मग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स काय करतात, इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढतात आणि आपल्याला तेच करायचं आहे. निगेटिव्ह चार्ज या ऑक्सिजन वरून काय करायचं आहे, मूव्ह करायचं आहे. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जितके जास्त तितका तो कंपाऊंड जास्त ऍसिडिक. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जितके जास्त तो कंपाऊंड जास्त ऍसिडिक. बघा आता जर तुम्हाला असा क्वेश्चन आला, हा झाला फिनॉल. हा झाला कंपाऊंड फर्स्ट, हा झाला कंपाऊंड सेकंड, हा झाला कंपाऊंड थर्ड. असं विचारलं हु इज मोर ऍसिडिक इन दिस थ्री, किंवा अरेंज इन increasing order of their acidic nature, arrange in increasing order of their acidic nature. तर बघा इथं तर प्लेन फिनॉल दिलाय, इथं ऑर्थो नायट्रोफिनॉल दिला. काय दिला, ऑर्थो नायट्रोफिनॉल. आणि इथं दोन्ही ऑर्थो पोझिशन आणि एक पॅरा पोझिशन नायट्रो ग्रुपने सबस्टिट्यूट केली, म्हणजे याला 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल म्हणतो आपण. 2,4,6 हा जरा फिनॉल फंक्शन ग्रुप, म्हणजे हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल. NO2 ग्रुप कसा आहे ते आपण बघू. नायट्रोजन आहे, नायट्रोजनला पुढे कोण अटॅच्ड आहे, ऑक्सिजन. ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह का नायट्रोजन, ऑक्सिजन. मग ऑक्सिजन काय करणार, या नायट्रोजन कोण इलेक्ट्रॉन ओढणार. मग नायट्रोजन काय करणार, या रिंग कोण इलेक्ट्रॉन ओढणार. म्हणजे हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. समजलं, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जो स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढतो त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. म्हणजे हा -m इफेक्ट दाखवत. -m म्हणजे मेसोमेरिक इफेक्ट. 11th मध्ये तुम्ही शिकला असाल मेसोमेरिक इफेक्ट. हा इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढत. मग मी काय सांगितलं, जितके जास्त इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप तितका तो जास्त ऍसिडिक. बघा इथं किती इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे, 1 2 3. म्हणजे याच्यात सगळ्यात जास्त ऍसिडिक थर्ड, नंतर सेकंड, नंतर फर्स्ट. कारण सेकंड मध्ये 1 इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे आणि फर्स्ट मध्ये एकही इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप नाही. समजलं. ओके, हे आपण पुढल्या लेक्चरला बघणार आहोत. आपण खूप सारे कंपाऊंड्स कंपेअर करणार आहोत. पण आता मी तुम्हाला जनरल आयडिया दिली का इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स इन्क्रीजेस द ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ फिनॉल. आणि ते कुठं पाहिजे, ऑर्थो आणि पॅराला. कारण निगेटिव्ह चार्ज कुठे येतो, ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. सेकंड पॉइंट लिहून घ्या. जर फिनॉलने H+ दिला तर तो झाला फिनॉक्साइड. या पोझिशनला, या ऑर्थो पोझिशन आणि या पोझिशनला जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर असले, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप तर याला कमी ऍसिडिक करणार. का कमी ऍसिडिक करणार, बघा आपल्याला काय करायचं, या ऑक्सिजन वरून निगेटिव्ह चार्ज काय करायचा, मूव्ह करायचा आहे. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स काय करतात, आणखी इलेक्ट्रॉन्स देतात ऑक्सिजनला. म्हणजे ऑक्सिजन वर इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होणार आहे, वाढणार आहे. आपल्याला कमी करायची, कारण आपल्याला डिलोकलायझेशन करायचं आहे. बघा असं जर क्वेश्चन आला, हा झाला फिनॉल आणि हा फिनॉल आहे आणि
इथं पॅरा पोझिशन OCH3 आणि OCH3 ग्रुप आहे. तर याच्या दोघांमध्ये कोण जास्त ऍसिडिक, फर्स्ट का सेकंड? बघा या ग्रुपवर नीट बघा. आता ऑक्सिजनला 2 बॉन्ड आहे म्हणजे 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ऑक्सिजनच्या पुढे कोण अटॅच आहे? कार्बन. कार्बन हा ऑक्सिजन पेक्षा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह का कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे? कार्बन हा ऑक्सिजन पेक्षा कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. म्हणजे कार्बन काय ऑक्सिजन कोण इलेक्ट्रॉन ओढणार नाही. म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन पुढे दिल्या रिंगला देईल. म्हणजे हा झाला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. आणि आपल्याला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप नकोय. तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करणार? निगेटिव्ह चार्जची डेन्सिटी काय करणार? वाढवणार. म्हणजे याच्यात जास्त ऍसिडिक कोण आहे? फर्स्ट, नंतर सेकंड. कारण इथं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपही नाही आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप पण नाही. पण इथं काय? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. समजला कन्सेप्ट? बघा दिसतंय. ओके, म्हणजे आपण 2 पॉइंट असे बघितले का नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप वाढले तर ऍसिडिक कॅरेक्टर विल इन्क्रीज. फर्स्ट पॉइंट लिहून घ्या. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स ऑन ऑर्थो अँड पॅरा पोझिशन increases, acidic character of phenol will increase. And second point, if number of electron donating group increases, acidic character of phenol, number of electron donating group increases, acidic character of phenol decreases. ओके, आता आपण असे काही रिएक्शन्स बघू त्याने आपण प्रूव्ह करू शकतो का फिनॉल इज ऍसिडिक इन नेचर. ओके, तर first reaction which we are going to see reaction with active metals. आपण रिएक्शन करू शकतो सोडियम, पोटॅशियम, ॲल्युमिनियम. अल्कोहोल साठी पण आपण या रिएक्शन्स बघितल्या आहेत. जर तुम्ही नोट्स तयार केला असाल, म्हणून मी म्हणतो तुम्ही नोट्स व्यवस्थित तयार करा. फक्त काही जणच मला व्हिडिओ टाकल्या नोट्स पाठवतात, म्हणजे ते रेग्युलरली व्हिडिओ बघतात, पण काही जण आतापर्यंत व्हिडिओज बघितलेले नाही. बघा हा जो टाइम आहे याला व्यवस्थित युटिलाइज करा. JEE मेन्स आणि ॲडव्हान्स आपल्याला क्वालिफाय करायची, त्याच्यासाठी हा जो टाइम आहे हा एक गोल्डन टाइम आहे. कारण हा असा टाइम तुम्हाला परत तुमच्या आयुष्यात कधी भेटायचा नाही. लॉकडाऊनमुळे तुम्हाला स्टडी करण्याची एक सुवर्ण संधी, म्हणून व्यवस्थित व्हिडिओ बघा, प्रॅक्टिस करा. कारण ज्यावेळेस कॉलेज स्टार्ट होईल त्यावेळेस जर आपला सगळा सिलेबस जर कंप्लीट झालेला असेल तर आपली फक्त रिव्हिजन होईल आणि रिव्हिजन नंतर आपण खूप चांगले मार्क्स स्कोर करू शकतो. तर विदाउट वेस्टिंग टाइम आपण स्टार्ट करू रिएक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल सोडियम, पोटॅशियम, ॲल्युमिनियम. मी बघा सोडियम सगळ्याची रिएक्शन दाखवतो. हा झाला फिनॉल, किंवा तुम्ही असं पण लिहू शकता PHOH फिनॉल. याची रिएक्शन मी करतो सोडियम संग Na. बघा Na हा +1 आहे आणि H पण काय +1 आहे. म्हणजे Na जाईल हायड्रोजनच्या जागेवर, हायड्रोजन जाईल Na च्या जागेवर. तर काय तयार होईल बघा, O निगेटिव्ह, Na पॉझिटिव्ह आणि इकडे काय राहिला फक्त हायड्रोजन. पण एवढं शिकला असेल तुम्ही का हायड्रोजन डायटॉमिक असतो. हायड्रोजन काय असतो? डायटॉमिक. म्हणजे आपल्याला H2 पाहिजे, आपल्याला हा H नकोय, आपल्याला काय पाहिजे? H2 पाहिजे. पण आता या रिएक्शन मधून आपल्याला फक्त Hच भेटलाय, कारण Na जाईल हायड्रोजन जागेवर, हायड्रोजन जाईल Na च्या जागेवर. म्हणजे हा फिनॉल आपल्याला किती वेळा घ्यावा लागणार? 2दा. हा 2दा, हा पण 2दा तयार होईल. आणि H2 आता बरोबर, म्हणजे ज्या ज्या रिएक्शन मध्ये H2 गॅस इन्व्हॉल्व होतो या ऍक्टिव्ह मेटल संग, ते कंपाऊंड्स ऍसिडिक इन नेचर असतात. आपण अल्कोहोल संग ही रिएक्शन बघितली होती, म्हणजे अल्कोहोल आर स्लाइटली ऍसिडिक, फिनॉल इज ऑल्सो स्लाइटली ऍसिडिक. कारण जे जे कंपाऊंड्स सोडियम, पोटॅशियम, ॲल्युमिनियम संग हायड्रोजन गॅस रिलीज करतात, त्यांच्या संग रिॲक्ट झाल्यानंतर बघा फिनॉलने सुद्धा काय कोणता गॅस रिलीज केला? हायड्रोजन गॅस.
आता आपण याला फिनॉक्साइड म्हणत होतो O निगेटिव्ह, त्याच्या संग सोडियम आला म्हणजे आपण याला काय म्हणणार आहे, सोडियम फिनॉक्साइड. तर आपण प्रूव्ह केलंय तो फिनॉल इज ऍसिडिक इन नेचर. ओके, ही रिएक्शन अल्कोहोल सुद्धा दाखवतो. बघा हा ऍसिडिक इन नेचर आहे असं म्हटलं, पण सगळ्यात जास्त ऍसिडिक कोण, कार्बोक्सिलिक ऍसिड, नंतर फिनॉल, नंतर वॉटर, नंतर अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोल हा वॉटर पेक्षाही कमी ऍसिडिक असतो. सगळ्यात जास्त ऍसिडिक कोण, कार्बोक्सिलिक ऍसिड. बघा ते ऍसिडच आहे, नावातच बघा ते ऍसिड आहे. याच्यात ऍसिडिक कॅरेक्टर असतात, हे ऍसिड्स नाही, याच्यात ऍसिडिक कॅरेक्टर असतात. फिनॉल कार्बोक्सिलिक ऍसिड पेक्षा कमी ऍसिडिक असतात, पण अल्कोहोल पेक्षा जास्त ऍसिडिक असतात. बघा, कारण अल्कोहोल वॉटर पेक्षा पण कमी ऍसिडिक. ओके, तर ही रिएक्शन बघा अल्कोहोल सुद्धा दाखवतो, आणि निश्चितच ही रिएक्शन कार्बोक्सिलिक ऍसिड तर दाखवणार आहे, कारण तो स्वतः ऍसिड आहे. दुसरी रिएक्शन जी अल्कोहोल दाखवत नव्हतं पण फिनॉल दाखवतं, ही रिएक्शन नीट समजून घ्या. अल्कोहोल दाखवत नव्हतं पण फिनॉल दाखवतं. दॅट इज रिएक्शन विथ अल्कली. सेकंड, रिएक्शन विथ अल्कली. अल्कली काय असतात, जे बेस पाण्यात सोल्युबल असतात त्याला आपण अल्कली म्हणतो. बेसिस which are soluble in water is called as alkali. तर हा झाला फिनॉल. आताच आपण शिकलोय फिनॉल इज स्लाइटली ऍसिडिक. NaOH हे घेतलं मी अल्कली, म्हणजे वॉटर मध्ये डिझॉल्व असणार आहे. तर इथून OH, इथून OH. कारण 10th मध्ये आपण एक फेमस रिएक्शन शिकलोय, ऍसिड प्लस बेस गिव्स सॉल्ट अँड वॉटर. ऍसिड प्लस बेस गिव्स सॉल्ट अँड वॉटर. बघा हा ऍसिडिक इन नेचर, हा बेसिक, सॉल्ट अँड वॉटर कसं तयार, H इथून OH इथून H2, O निगेटिव्ह Na पॉझिटिव्ह, सोडियम फिनॉक्साइड. बघा ही रिएक्शन अल्कोहोल दाखवत नव्हता, ही रिएक्शन अल्कोहोल दाखवत नव्हता. का दाखवत नाही, CH3 CH2 OH प्लस NaOH ही रिएक्शन अल्कोहोल दाखवत नाही. कारण मी काय म्हटलंय, अल्कली, अल्कली म्हणजे बेस विच डिझॉल्व्स इन वॉटर, म्हणजे याच्यात वॉटर पण आहे. NaOH कशात डिझॉल्व्ड आहे, वॉटर मध्ये. आणि आताच आपण सिक्वेन्स बघितलं, वॉटर इज मोर ऍसिडिक दॅन अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोल इथून H आणि वॉटर मधून OH काढू शकत नाही. का काढू शकत नाही, कारण अल्कोहोल हे वॉटर पेक्षा कमी ऍसिडिक असतं. त्याच्यात एक एक्सेप्शन आहे मिथिल अल्कोहोल, ते आपण पुढे बघू. पण ही रिएक्शन तुम्ही जर एका टास्क मध्ये ही रिएक्शन होते, ही रिएक्शन का दाखवत नाही, कारण वॉटर हा अल्कोहोल पेक्षा जास्त ऍसिडिक. म्हणजे अल्कोहोल इथून H आणि वॉटरचा OH काढू शकत नाही, पण फिनॉल काढू शकतो. बघा, म्हणजे ही रिएक्शन अल्कोहोल दाखवणार नाही, पण ही रिएक्शन फिनॉल दाखवल. बघा आता मी साइड बाय साइड तुम्हाला डिस्टिंग्विशिंग टेस्ट सांगतो. बघा रिएक्शन विथ सोडियम मेटल कोण कोण दाखवत होतं, कार्बोक्सिलिक ऍसिड पण दाखवत होता, फिनॉल पण दाखवत होता आणि अल्कोहोल पण दाखवत होता. आता रिएक्शन विथ NaOH कार्बोक्सिलिक ऍसिड पण दाखवतो, फिनॉल पण दाखवतो, अल्कोहोल दाखवत नाही. बघा एक बाहेर गेला. रिएक्शन विथ सोडियम मेटल किंवा ऍक्टिव्ह मेटल्स तिन्ही दाखवतात, पण रिएक्शन विथ अल्कली दोनच दाखवतात, एक कार्बोक्सिलिक ऍसिड आणि एक फिनॉल. आता मी तुम्हाला तिसरी रिएक्शन शिकवतो, ती फक्त कार्बोक्सिलिक ऍसिडच दाखवतो, फिनॉल पण ती रिएक्शन दाखवत नाही. ती कोणती रिएक्शन आहे, बघा थर्ड रिएक्शन,
reaction with sodium carbonate and sodium bicarbonate. बघा सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट ऍसिड संग जर रिएक्शन झाली तर कार्बन डायऑक्साइड रिलीज होतो. ऍसिड संग रिएक्शन झाली तर कार्बन डायऑक्साइड रिलीज होतो. कसं कार्बन डायऑक्साइड रिलीज होतं बघा, मी जर इथं ऍसिडिक ऍसिड घेतलं, कोणतं ऍसिडिक ऍसिड, म्हणजे ऍसिडिक ऍसिड काय आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. नीट समजून घ्या, ऍसिडिक ऍसिड हे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. याची रिएक्शन मी समजा जर केली Na2CO3 संग, Na2CO3 संग, बघा इथून H त्याच्या जागेवर काय जाईल, सोडियम, कारण कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, ऍसिड गिव्स H+, ऍसिड H+ देतात म्हणून इथं सोडियम येणार. पण सोडियम किती वेळेस आहे बघा, 2 वेळेस, म्हणजे ऍसिडिक ऍसिड पण मी इथं किती वेळेस घेतो, 2 वेळेस. मग काय कंपाऊंड तयार होईल, 2 टाइम्स CH3 C डबल बॉन्ड O ONA. बरोबर. आता बघा इथून 2 हायड्रोजन बाहेर पडले आणि CO3 म्हणजे तयार होईल H2CO3. पण H2CO3 अनस्टेबल असतो, याला आपण कार्बोनिक ऍसिड म्हणतो. जे कोल्ड ड्रिंक्स मध्ये असतं कार्बोनिक ऍसिड. कोल्ड ड्रिंक्स मध्ये काय असतं, कार्बन डायऑक्साइड डिसॉल्व्ड इन वॉटर. मग बघा इथं वॉटर आणि कार्बन डायऑक्साइड सेपरेट लिहिता येईल का, H2O CO2. बघा H2CO3 इथं 2 ऑक्सिजन, इथे 1 ऑक्सिजन. बघा 2 ऑक्सिजन म्हणजे H2CO3 जिथे जिथे तुम्हाला भेटेल तिथं तो कार्बन डायऑक्साइड रिलीज झाल्यामुळे त्याला H2CO3 न लिहिता तुम्ही काय लिहायचं, H2O CO2. H2CO3 ऐवजी काय लिहायचं तुम्ही, H2O CO2. तर मी इथे लिहितो बघा H2O CO2. दिसतंय H2O CO2. म्हणजे इथं कोणता गॅस रिलीज झाला, इथं रिलीज झाला कार्बन डायऑक्साइड. बघा इथं रिलीज झाला कार्बन डायऑक्साइड. याचा अर्थ दिस इज ऍसिड, दिस इज ऍसिड, नॉट ऍसिडिक इन नेचर, दिस इज एन ऍसिड. पण ही रिएक्शन जर फिनॉलने दाखवली, बघा हीच रिएक्शन आपण जर फिनॉल संग जर केली, हा इथं फिनॉल आहे. एक तर तुम्ही सोडियम कार्बोनेट घ्या, Na2CO3 ला म्हणतो आपण सोडियम कार्बोनेट, आणि NaHCO3 ला आपण म्हणतो सोडियम बायकार्बोनेट. ज्यावेळेस हायड्रोजन मध्ये येतो आपण त्याला बायकार्बोनेट म्हणतो. ही रिएक्शन सोडियम कार्बोनेट और सोडियम बायकार्बोनेट सगळं केली तर ही रिएक्शन फिनॉल दाखवत नाही, कारण फिनॉल हा ऍसिड नाहीये, त्याच्यात फक्त ऍसिडिक कॅरेक्टर आहे. तो एवढा स्ट्रॉंग ऍसिड नाही की तो कार्बन डायऑक्साइड बाहेर काढू शकतो, फक्त तो ऍसिडिक इन नेचर. तर बघा आपण 3 रिएक्शन शिकलो. बघा पहिलं रिएक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल म्हणजे सोडियम पोटॅशियम ऍल्युमिनियम. ही रिएक्शन कोण दाखवतो, अल्कोहोल दाखवतो. अल्कोहोल ही रिएक्शन दाखवल, फिनॉल ही रिएक्शन दाखवल, आणि कार्बोक्सिलिक ऍसिड ही रिएक्शन दाखवल. नंतर आपण बघितलं रिएक्शन विथ अल्कली. अल्कोहोल ही रिएक्शन दाखवणार नाही, फिनॉल ही रिएक्शन दाखवल, कार्बोक्सिलिक ऍसिड ही रिएक्शन दाखवल, आणि शेवट आता आपण बघितलं रिएक्शन विथ सोडियम कार्बोनेट Na2CO3 और NaSCO3. ही रिएक्शन अल्कोहोल दाखवणार नाही,
ही रिएक्शन फिनॉल दाखवणार नाही. ही रिएक्शन कार्बोक्सिलिक ऍसिड दाखवली. बघा याचा जर आपण डिटेल स्टडी केला तर या रिएक्शन डिस्टिंग्विशिंग टेस्ट होऊ शकतात. म्हणजे जर असं दिलं, पण बघा इथं फिनॉल ही रिएक्शन दाखवणारच नाही असं काही नाही. जर तुम्हाला सांगितलं त्याच्या दोन्ही ऑर्थो पोझिशन आणि एका पॅरा पोझिशनला जर स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर असेल तर इट इन्क्रीजेस इट्स ऍसिडिक कॅरेक्टर. देण्यात सिम्पली फिनॉल ही रिएक्शन दाखवणार नाही, पण जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल दोन्ही ऑर्थो पोझिशनला आणि एक पॅरा पोझिशनला तर हे रिएक्शन दाखवू शकतात. फक्त असं विचार करू नका का फिनॉल ही रिएक्शन दाखवणार नाही. फिनॉलचे डेरिव्हेटिव्ह दाखवू शकतात. पण या तिन्ही रिएक्शन आपण फिनॉल, अल्कोहोल आणि कार्बोक्सिलिक ऍसिडला डिस्टिंग्विशिंग टेस्ट म्हणून यूज करू शकतो. याच्यावर निश्चितच क्वेश्चन असू शकतो. तर या रिएक्शन्स व्यवस्थित बघा. काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.